राणी रुक्मतीचा आपण महल बघितला, पण राणी रुक्मतीचे महल एक आहे की दोन आहे हे तर माहिती नाही, पण इकडे एक साईडने वेगळा होता आणि एक तिकडल्या साईडने वेगळा होता. तर आईने आम्हाला इकडल्या महलामध्ये तर जाऊ दिलं नाही आणि त्या महलामध्ये आम्ही बघितलं तर इतकं काही विशेष दिसलं नाही. शिवाय फक्त असं वाटत होतं की त्या ठिकाणी कारागृह आहे आणि स्नान करण्यासाठी कुंड पण तेही सुकलेलं होतं. आणि वरती गेल्यानंतर आम्हाला दोन एक असे जसं की घर असते ना आपलं, तर पूर्ण साईडनं मोकळं फक्त वरती छत, जेणेकरून जे राजा महाराजा असतील ते त्या ठिकाणी बसून समोर नृत्यकला सुरू असावी असं त्या ठिकाणी वरती गेल्यावर वाटायचं. तेवढं तर आम्ही त्या ठिकाणी बघितलं. पण या महलामध्ये आईने आम्हाला जाऊ दिलं नाही आणि असं म्हणतात, माहिती तर नाही आहे पण असं म्हणतात की त्या महलामध्ये गेल्यानंतर जे फोटोशूट आपण करतो तर त्यामध्ये कधी ना कधी काहीतरी आणि कुणाच्या तरी फोटोमध्ये आपल्याला काही वेगळंच दृश्य बघायला मिळतं की जे आपण कधी बघितलं नाही. पण हे खरं आहे की खोटं आहे आम्हाला माहिती नाही, आमचा तरी याच्यावरती तर विश्वास नाही आहे. पण आईने आम्हाला इतकी रिक्वेस्ट केली आईला आम्ही की आम्हाला जाऊ दे, पण आम्हाला काही आईने जाऊ दिलं नाही आणि स्वतः देखील गेली नाही. आणि असं म्हणतात की इकडे गेल्यानंतर नर्मदा परिक्रमा आपण जी करतो ती खंडित होते आणि महलाच्या बाहेर जेव्हा आपण येतो तर तेव्हा आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैया देखील दिसते. जर तुम्हाला अंधक दिसत असेल व्हिडिओमध्ये तर दिसू शकते, कारण की आम्हाला देखील इथून अंधक दिसते, कारण की खाली ढग आहे असं आम्हाला वाटत आहे. तर आता शबरी आश्रम तिकडे खाली आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आता जायचं आहे. तर आणि हा दुसरा महल, रुक्मतीच्या महलावरून खाली येताना जर असं सांभाळून यावं लागतं, कारण की जर पाय घसरला तर आपल्या टोंगळ्याला पण लागू शकतं, आपल्याला स्वतःला त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाली येताना व्यवस्थित या, कारण की दगडांचा रस्ता भरपूर आहे. खाली पडल्यानंतर डायरेक्ट दगडावरती पडू आणि खाली आल्यानंतर आपल्याला शबरी आश्रम लागतं. ते म्हणजे या ठिकाणी बघा शबरी आश्रम आहे, तर या ठिकाणी शबरी आश्रम लागतं. या ठिकाणी जेवण्याची आणि परिक्रमावासी यांच्यासाठी झोपण्याची सुद्धा रात्रीची व्यवस्था आहे. तर आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी आम्ही पोचलो.